हाय हॅलो नमस्कार वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज आपण अजून एक नवीन प्लेस एक्सप्लोअर करणार आहे. कुठे जाणार आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी कळेलच. शेवटी बाकीच्या यूट्यूबर्समुळे नाही, असं बाकीचे यूट्यूबर्स जसं बोलतात तसं मी नाही, त्यासाठी नाही म्हणत आहे की तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघावा. पण मी सांगेन जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं मी सांगेन. इथे आम्ही डिनरसाठी आलेलो आहोत कारण आमची फ्लाईट रात्रीची आहे. सो आम्ही डिनर वगैरे बाहेरच करून निघणार होतो. तर हां, इथे थोडीशी साणीसाची मस्ती वगैरे चालू आहे. ॲक्च्युली तिच्या या क्यूट मुमेंट कॅप्चर करण्यासाठीच मी ब्लॉग करण्याचा निर्णय घेतला होता. तर इथे तिची काही बघा मस्ती चालू आहे. त्याच्यानंतर आम्ही नंतर आम्ही निघालो आहोत एअरपोर्टला आणि इथे आम्ही एअरपोर्टला पोहोचलेलो आहोत. हे पुणे एअरपोर्ट आहे. माझी आणि साणीसाची तशी ही फर्स्ट फ्लाईट आहे. साणीसाचे बाबा खूप वेळा गेलेले आहेत प्लेननी, पण मी आणि साणीसा आमचा कधी योग नाही आला. आम्ही फिरलो आहे खूप, पण प्लेननी कधी नाही गेलो. तर आम्ही हे फर्स्ट टाईम दोघी पण प्लेननी चाललो आहे आणि खूप छान वाटतं आमच्या दोघींनाही. फर्स्ट एक्सपिरियन्स आहे, कसं असेल माहिती नाही. मला थोडीशी भीती होती की टेक ऑफ करताना आम्हाला कोणीतरी सांगितलं की पोटात गोळा येतं वगैरे. तर ठीक आहे, चला बघूयात काय होतं आहे. तर इथे आम्ही निघालो आहोत चेकिंगसाठी. ते साणी मला सांगितलं होतं की व्हिडिओ बंद कर, म्हणून मी तिच्या समाधानासाठी थोडा वेळ व्हिडिओ बंद केला आणि ती पुढे गेली की मी परत व्हिडिओ चालू केला. इथे ती एअरपोर्ट एक्सप्लोअर करते, छान खेळती आहे, पळती इकडून तिकडे आणि खूप छान वाटत होतं. पण त्याचबरोबर खूप वेळही होता. म्हणजे एवढा वेळ काय करणार हा प्रश्नच होता, कारण 2 तास आधी आम्ही एअरपोर्टला पोहोचलो आहे. हे बघा इथे हे पुण्याला विठ्ठल रुक्माई आणि शिवाजी महाराजांचे पोस्टर लावलेलं आहे की जेणेकरून आपल्याला समजावं की आपण महाराष्ट्रात आहोत. मी मुंबईचं एअरपोर्ट नाही पाहिलं आहे, पण पुण्याचं एअरपोर्ट छान आहे, मला खूप आवडलं. इथे आमचे फोटो वगैरे क्लिक करणं, फॅमिली टाईम चालू आहे. साणीसाचे पोज वगैरे देणं चालू आहे इथे. ती वेगवेगळे पोज देते. आता ती कृष्णाचं ते बासरी बनवते, पण ते तिला जमतच नाही आहे. ती ट्राय करते आहे, ती थोडंसं उलटा पुलटा हात करते. अशी काहीतरी आमची मजा मस्ती चालू होती. त्याच्यानंतर आम्ही चेक इनसाठी गेलो. मग चेक इन झाल्यानंतर थोडा वेळ एअरपोर्टवरती टाईम स्पेंड केला. रात्रीचे ऑलमोस्ट 12:30-1 आय थिंक इथे 11:30-12 झाले असतील, आय होप. हां, याच्यानंतर आम्हाला खूप वेळ होता, तरी ती जागी होती. 2 वाजेपर्यंत ती जागी होती आणि ती पूर्ण फ्लाईटमध्ये बसेपर्यंत ती जागीच होती. त्याच्यानंतर ती थोडा वेळ झोपून गेली. इथे तिचे चालू आहेत बघा. हे आमचं थोडंसं फॅमिली टाईम आहे. हे इयरिंग दिसतात ना, हे खरंच खूप स्वस्त आणि मस्त आहेत. मला तर खूप आवडले. हे काहीतरी 10-15 रुपयाचे इयरिंग आहेत, पण किती क्यूट दिसतात बघा. मला खूप आवडले होते. आणि फायनली आमच्या इथे प्लेन आलेलं आहे. हे बघा, हे आमचं प्लेन आणि आम्ही आता निघालो आहोत. मग आमची फर्स्ट फ्लाईट असल्यामुळे मला कोणतेच मुमेंट मिस नाही करायचे आहेत. सो मी ईच अँड एव्हरीथिंग कॅप्चर करत होते. इथे साणीसाची एंट्री, हिअर वी गो, ये. आणि इकडे आम्ही चाललेलो आहोत. इथे पुढे एअर होस्टेस वेलकम करण्यासाठी थांबलेली आहे बघा. त्याच्यानंतर आम्ही सीट शोधण्यामध्ये बिझी होतो. थोडंसं सेटल व्हायला वेळ लागत होता, पण सीट पटकन भेटत नव्हती. त्याच्यानंतर आम्हाला फायनली सीट मिळाली होती आणि मग तिथे लगेज वगैरे ठेवणं चालू होतं. त्याच्यामुळे हे असं थोडंसं व्हिडिओ असं तसं शूट झालेलं आहे. तर इथे आम्ही लगेज वगैरे ठेवतो आणि फायनली साणी विंडो सीट घेतलेली आहे. आणि मला खूप भीती वाटत होती की मला असं होत होतं की तिने विंडो सीटवर नाही बसावं, पण तिचे बाबा म्हणाले ठीक आहे.
तिचं फर्स्ट टाईम आहे, तर तिला एक्सपिरियन्स करू दे त्या सगळ्या गोष्टी. पण माझं असं म्हणणं होतं की तिने आमच्या दोघांच्या मध्ये बसावं, पण ती काही ऐकत नव्हती. तर ठीक आहे, मी तिचा कंटिन्यू हात पकडून बसले होते, कारण मला थोडीशी भीती वाटत होती टेक ऑफ करताना. माझ्यासाठी नाही, तिच्यासाठी मला भीती वाटत होती. पण ठीक आहे, तिला करायचं होती. ती थोडीशी रुसली आहे. मी तिला सांगत होते ना, तू मध्ये बस, तर ती म्हणाली नाही मी इथेच बसणार. तर मग मी तिचा कंटिन्यू हात पकडून बसले होते. आणि ती सगळं काही म्हणजे जोपर्यंत प्लेन टेक ऑफ होत नाही प्रॉपर, ते त्याच्या वेला लागलं नाही तोपर्यंत ती झोपली नाही. आणि त्याच्यानंतर ती थोडा वेळ झोपून गेली. थोडा वेळ नाही, ती कंटिन्यू मग झोपूनच गेली, कारण खूप उशीर झाला होता आणि तिने खूप पेशन्स ठेवले होते. तिला हे सगळं एक्सपिरियन्स करायचं होतं. तर इथे आता आम्ही चाललेलो आहोत पुणे टू बँगलोर. नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला बँगलोर एअरपोर्ट दाखवेन. बँगलोर एअरपोर्ट खरंच खूप सुंदर आहे. तुम्ही माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की बघा. आणि माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा, शेअर करा. आणि माझा नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा. ज्यांनी कोणी एअरपोर्ट एक्सप्लोअर केले नसेल त्यांच्यासाठी आहे, त्यांनी प्लीज नक्की बघा. बाय. लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.